नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। रोजच्या रोज पुणे, मुंबई, नाशिक, नारायणगाव, नागपूर कोथिंबीर बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर एप्रिलच्या खरेदीचे भाव व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहेत। सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून। आवक झाली 43 क्विंटलची। कमीत कमी दर 2500 पासून जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। धाराशिव बाजार समितीमध्ये 1703 नगांची आवक होती। कमीत कमी दर 700 रुपयापासून जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते। पाटण बाजार समितीमध्ये 13500 नगांची आवक होती। कमीत कमी दर 8 रुपयापासून जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग पर्यंत होते। खेडमध्ये 10000 नगांची आवक झाली। कमीत कमी दर 500 रुपयापासून जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते। खेड चाकणमध्ये 27490 नगांची आवक होती। कमीत कमी दर 700 रुपयापासून जास्तीत जास्त 1200 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते। श्रीरामपूर बाजार समितीमध्ये 3500 नगांची आवक झाली। कमीत कमी दर 8 रुपयापासून जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नगापर्यंत होते। राहता बाजार समितीमध्ये 425 नगांची आवक होती। कमीत कमी दर 12 रुपयापासून जास्तीत जास्त 40 रुपये प्रति नग पर्यंत होते। कल्याणमध्ये 3 नगांची आवक दाखवत आहे। कमीत कमी 40 जास्तीत जास्त 30 रुपये प्रति नग पर्यंत होते। काळमेश्वर बाजार समितीमध्ये 19 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 6560 तर जास्तीत जास्त 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। रामटेक बाजार समितीमध्ये 6 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 10000 रुपयापासून जास्तीत जास्त 14000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। अकलूज बाजार समितीमध्ये 3200 नगांची आवक होती। कमीत कमी दर 10 रुपयापासून जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नग पर्यंत होते। सोलापूर बाजार समितीमध्ये 19745 नगांची आवक होती। कमीत कमी दर 500 रुपयापासून जास्तीत जास्त 1300 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते। अमरावती बाजार समितीमध्ये 20 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 4000 जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। जळगाव बाजार समितीमध्ये 30 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 6000 तर जास्तीत जास्त 7000 रुपये प्रति क्विंटल होते। पुणे बाजार समितीमध्ये 1,35,195 नगांची आवक होती। कमीत कमी दर 6 रुपयापासून जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नग पर्यंत होते। हायस्ट रेट पुणे पेपरमध्ये 1750 नगांची आवक होती। कमीत कमी 7 जास्तीत जास्त 9 रुपये। नागपूर बाजार समितीमध्ये आज 300 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 3000 जास्तीत जास्त 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत हायस्ट रेट होते। मुंबई बाजार समितीमध्ये 738 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 1500 जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। वडगाव पेठमध्ये 1000 नगांची आवक होती। कमीत कमी दर 5 जास्तीत जास्त 7 रुपये प्रति नग पर्यंत होते। भुसावळ बाजार समितीमध्ये 10 क्विंटलची आवक होती। कमीत कमी 3300 जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। मंगळवेढा बाजार समितीमध्ये 2380 नगांची आवक होती। कमीत कमी 6 जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नग पर्यंत होते। कामठी बाजार समितीमध्ये 6 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 8000 जास्तीत जास्त 10000 रुपये प्रति क्विंटल होते। हिंगणा बाजार समितीमध्ये 3 क्विंटलची आवक झाली। कमीत कमी दर 6000 जास्तीत जास्त 10000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते। रत्नागिरी बाजार समितीमध्ये 1850 नगांची आवक होती। कमीत कमी दर 1550 जास्तीत जास्त 1900 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते। काल संध्याकाळचे नाशिकमध्ये 972 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर होता 800 रुपयापासून जास्तीत जास्त 10600 रुपये प्रति क्विंटल हायस्ट रेट। नाशिकमध्ये कोथिंबीर भाव स्थिर आहेत आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर व्यापाऱ्यांच्या खरेदीचे भाव 300, 350 ते 451 रुपये प्रति कॅरेटपर्यंत हायस्ट रेट आहेत व्यापाऱ्यांच्या खरेदीचे। असेच रोजच्या रोज कोथिंबीरचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान, धन्यवाद।